अगो बाया हिने तो कुलूप लावलंय. कुठे गेली बाया कुलूप लावून? आई साऱ्या सकाळ धरून रानात काम करते. मी म्हणलं भाकर तुकडा घेऊन येई. तो तिचा पत्या बी नाही आणि तो कुलूप लावलंय बाया. आता अवघडच काम झालं बाया. ही सकाळ धरून रानात काम करीत होते. पाणी सुद्धा नाही मला प्यायला, काय नाही. मला वाटलं येईन, मरणाची ताण लागली, भूक लागली. आणि काय बाया पोरगी कुठं जाऊन बसली असतं बाया. काय बाई आताच लय कठीण काम आहे सुनांचं. सासू मारा नका किती बी कष्ट करून आणि ह्या कुठं बसत त्यात आईच करून तपास नाही लागत. इथंच होते तिथंच होते करत्यामध्ये. कठीण काम आहे बाया. काय करावं तरी काय आणला काय करावं बाया. आता काय इलाजच आहे बिन इलाजी गोष्ट आहे. बसते बाई इथंच वाट बघत बघत आता कवाशी इथे कोणा ठेव घरी. चक्कर आली मला पार आता काम करून. अरे देवा देवा हातपाय सुद्धा थकलं बाया. पार थकावा आला बाया जीवाला. भूक लागली, ताण लागली. आणि पुढे गेली काय ना बाई हे पोरगी. काय तराय बाया. कसं टाकलंय, काय ठेवलंय, सारं वलं झालेलं तसंच. बाया कुठे गेलती ग? कुठे जाऊ मी? येऊन लगे बसल्या का इथं? अगं जीवाला भूक लागली, ताण लागली. हा किती भुका लागत आहे तुम्हाला? केलता ना सकाळी नाश्ता? स्वयंपाक नाही केला मी. हा काय नाही केला स्वयंपाक मी? का ग? किती लागतं गिळायला? अगो बाया पोटाला लागतं तेवढंच आहे. खाती पिती काय पोटावर बांधी ती काय मी? हा पोटाला बांधती का मी? तुमची तशी काही गरज नाही. इथं उगाच राहते सांभाळते म्हणून मी सांभाळते, नाही तर काही गरज नव्हती. अरे देवा सरली काय गरज बाई तुझी? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? सरली का म्हणजे? हात उगावला होय तुझा. आंधळ्याचा हात पद्याव पाडा. काय तारा झाली काय देवा. बोला त्या? अगं तू खुशालच म्हणते गरज नाही. एवढं करून एवढ्या मोठ्या दियानी आता कुठं आई घालायची? हा हे काय करायचं ग बाई? तसलं नका बोलू मला. शेतातलं काम केलं का? आणि मग काय काही करत तर होते? जेवून बसल्यात. अगं सकाळ धरून करीत होते काम. हा सकाळ धरून तुम्हाला पाहून तर वाटत नाही सकाळ धरून काम करत होते म्हणून तुम्ही. बाया काय चुकलं असलं तर सांग बाया. काम करून तू खायला नको म्हणते. अगं चुकलं असं म्हणजे साधारण कदा चुकच राहतं तुमच्या. काम नको काही नको. हा अगं केलं सकाळ धरून काम. काय केलं सकाळ धरून? अगं शेतात खोरापलं वाढवण्या. खोरपलं काय? थोडा वेळ बाहेर नाही गेलं तर लगे घरात येऊन बसले तुम्ही इथं. आता तो घरात कुलूप लावून गेली. अगं त्याच्या नाकाला कुलूप ओवलंय आणि घरात बसाय तरी सुरण जायचं ठेवलं ना का? शेतात मग कामाला. मी नव्हते तर मग तुम्हाला तेवढंच लागतं. मी कुठे गेल्या की येऊन बसायचं इथं वाट्यावर. अगं पोटाला भूक लागली म्हणून बसले होते वाट बघत. भूक लागली म्हणजे स्वयंपाक नाही केला. भूक लागली करून आणि खा. मी लय दमून आले आता. माझ्याकडून काय होणार नाही आता स्वयंपाक करायचं. काय बाई पण सकाळी तुम्ही नाश्ता करून गेल्या होत्या ना. किती लागतं गिळायला? अगं एवढं कष्ट करून गिळायचं काढी तिथं नको बाय बोला. काय 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 झालं? अरे तुमचं घर बंद करून काय चाललंय नेमकं? अहो बाहेर गेले होते मी. आत्ताच आले. बाहेर गेलती म्हणजे सकाळी आई रानात गेली. तुला माहित नाही का मग त्याला डबा घेऊन जायचंय पाणी काही? अहो मी बाहेर गेले होते. माझं पण काम होतं बाहेर. आणि तिच्याकडे कोण बघायचं? बघायला काय आता? आई तू जेवली नाही का? आता काय सांगू बाई. परत म्हणते गारानं सांगते. हो सकाळ धरून ह्याच्यात एकता रानात गेलती बाई खोरपाया. आणि मी वाट बघून बघून माघारी आली. आता येईन पाणी घेऊन मग येईन पाणी घेऊन. पाणी नाही खाणं नाही. हिथं आले तर 2 तास बसले येऊन हो इथं कुलूप आहे नाकाला. काय खाऊन काय करू? आता म्हणते करून खायचं अजून झालं नाही. इथं नाकाला कुलूप पावल्या पुढं करून कशी करू? का वहिनी असं बोलत असते का? कुठे गेला होते तुम्ही? कुठं गेला सगळं सांगायचं का तुम्हाला? आज सगळं नको सांगू आम्हाला. पण तिच्या खाण्यापिण्यात तरी बघायचं ना राव. तू आम्ही नसलो असंच करते का रे घरी? आणि कुलूप लावून जायची काय गरज आहे? तुला माहित होतं ना आई येणार आहे म्हणून घरी. आता कुलप लावून कसं काय नाही जायचं? घरामध्ये सामान आहे. अरे तू कुठं पण जावा आई. पण तिला जेवणाचं काय आहे? आता चेक करून पडले असते तरी बघितलं नसतं कोण जाऊन. एवढं टाइम उपाशी ठेवते का तुम्ही? असं सांभाळते का? मग तुम्हाला हे बघा लय जडत असं ना वहिनी. मी तुम्हाला पण सांगते माझ्या आईला ना माहिती द्या पाठवून. मी मग भक्कम अजून सांभाळायला. वारा नाही गेलं. अरे मला माहिती नाही. मी तुला सकाळी आणाय आलो. मला वाटलं ही लक्ष देईन माग. हे अशी लक्ष देते. आता घराबाहेर काढीच केली काय परतो आता? जरा नीट राख जरा तू. अहो कसं नीट राहा म्हणजे? नीटच आहे मी. हे असं तुला मोठ्या माणसं कळणार काय कळणार राव? एवढा सासरा चाललाय तेच तुला. अरे ती आता पारुशी हानती म्हणते हिथं काय आहे तुमचं? इथं काय तुमचं? हा मग काय बाहेर तुमचं आहे जरा का? हे जे केलं ना हे सगळं आईनच केलं एकटीनं उभं. त्याच्यामुळे तुमचं काहीच राईट नाही का तिला विचारायचं हे काय तुमचं आणि तुमचं काय इथं? उलट तुमचंच काय नाही इथं. ती राहून देते ना तुम्हाला यांच्या घरात. तेच तुम्ही आभार माना आता तिचे. तुम्हाला जर लेच जड होत असं ना मग माझा हिस्सा देऊन टाका. मी आईला घेऊन जाते. मग करा काय करायचं इथं. इथं हिस्से पाडले नाही म्हणून असं वागत का?
आणि का तुम्ही पण तुमच्या आईसोबत असंच वागत आहे का? तुमच्या आईसोबत किती प्रेमाने वागत आहे. मग सासूबाईला पण जर आई म्हणून ठेवा ना. का तेवढे सांगावं लागत आता? हे तुझ्यामुळे एवढं बोलणं ऐकायचं हे पडलंय मला. बोलणं ऐकायची म्हणजे तेच तसं वागत आहे ती. तुला नाही दाखतात का तुझी बायको? आता काय मी बाहेर गेला मला काय माहिती एवढं मागं एवढं हे होतं म्हणून. घरात लक्ष असन तवा ना. कळतंय का नाही अजून पण? उघड दरवाजा आणि जेवाय दे आधी. आणि परत जर असं केलं ना मग हाय मग मी तू ये. बरं आता चुकलं माझं. मग चुकलं तर कर स्वयंपाक चल. चांगलं स्वागत केलंय आल्याला पहिलं. बघ ना कुलूप. एक काम करा तुम्ही, मी आलो माघारी जाऊन जरा काम मला. लवकर ये जरा. गाव कळतंय सांगा लवकर. या चल आई, पहिलं खायला करावं काहीतरी आता. भूक लागली असं नाही लागली.